लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। बालाजी मंदिराची दानपेटी अज्ञात चोरट्यांनी फोडली। बालाजी मंदिराची दानपेटी फोडल्याने भाविकांमध्ये नाराजगी। याबद्दल सविस्तर माहिती अशी आहे की पैठण तालुक्यातील वडवळी या गावात बालाजी मंदिरामध्ये दिनांक 13 जुलै रविवारी मध्यरात्रीनंतर कोणी नसल्याचे लक्षात घेऊन मंदिरातील दानपेटीचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी चक्क 30,000 रुपयांहून जास्त रक्कम लुटण्यात आली। वडवळी येथील जुने बांधकाम असलेले बालाजी मंदिरातील दानपेटी तोडल्याने भाविकांमध्ये तीव्र नाराजगी व्यक्त होत आहे आणि चोरट्यांविरुद्ध पुष्कळ द्वेष निर्माण होत आहे। परसराम खोपडे राहणार वडवळी या नागरिकाच्या फिर्यादीवरून पैठण पोलीस स्टेशन येथे गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे। वडवळी येथील बालाजी मंदिराचे कुलूप व कडिकोंडा तोडून दानपेटीतील अंदाजे 30,000 रुपयांहून अधिक पैसे चोरून नेले आहेत म्हणून गुन्हा रजिस्टर 247/2025 कलम 334(1) भारतीय दंड न्याय संहिता नोंद करण्यात आली। सदरील मंदिरामध्ये भाविक फक्त आपल्या देवी देवतांचे पूजन करण्यासाठी अथवा मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी आपल्याकडील पैसे रुपये दानपेटीमध्ये टाकून मंदिरांना हातभार लावतात, परंतु काही चोरटे दरोडेखोर मंदिरांना देखील सोडत नाहीत। तर मग सर्वसामान्यांचं काय होणार? या बाबीकडे मंदिरातील कार्यकारी मंडळांनी आणि पैठण पोलीस प्रशासनाने सखोल चौकशी करून दोषी चोरट्यांचा शोध घेऊन कडक कारवाई करून योग्य शिक्षा देण्यात यावी। उपविभागीय पोलीस अधिकारी सिद्धेश्वर भोरे आणि पैठण पोलीस निरीक्षक महादेव गोमारे यांनी घटनास्थळी जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली। बीट अंमलदार शेख, ठसे तज्ञ, पोलीस हेड कॉन्स्टेबल परमेश्वर आडे, रेखा आसवरे, दिनेश जाधव यांच्यासोबत श्वान पथकही घटनास्थळी दाखल झाले होते आणि चोरट्यांचा शोध घेण्याची सुरुवात करण्यात आली। पैठण पोलीस स्टेशन येथे अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। त्यानंतरचा पुढील तपास बीट अंमलदार नुसरत शेख हे करीत आहेत। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी पैठण प्रतिनिधी राहुल गिरे, छत्रपती संभाजीनगर। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.